ठिकाणी मुंबईवर लगातार हमले झाले। हे हमले झाल्यानंतर खऱ्या अर्थानं आमच्या शहीदांना या ठिकाणी आमचे करकरे साहेब असतील, कामटे साहेब असतील, सारस्कर साहेब असतील, आमचे तुकाराम ओंबळे असतील, ज्यांनी मुंबई करता जीव दिला, आज बघा काय अवस्था आहे। उज्ज्वल निकमांना तिकीट दिल्यानंतर हे नालायक काँग्रेसवाले आणि इंडिया आघाडीवाले त्या ठिकाणी म्हणतात उज्ज्वल निकमांनी कसाबचा अपमान केला। ते म्हणतात कसाबने त्या ठिकाणी करकरेंना मारलंच नाही। अरे नालायकांनो, मतान करता या मुंबईच्या आणि या देशाच्या शहीदांचा अपमान करू नका। या ठिकाणी आपल्याला लक्षात येत आहे परिस्थिती काय आहे। अरे इंडिया आघाडी अजमल कसाब सोबत आहे आणि आम्ही उज्ज्वल निकम सोबत आहोत। हा फरक आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। फौजींच्या पक्षाच्या रॅलीमध्ये मुंबई बॉम्बस्फोटाचा आरोपी त्यांचा स्टार प्रचारक आहे आणि त्याहीपेक्षा वाईट असं आहे की त्यांच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे त्या ठिकाणी लहरवले जातात। बंधू भगिनींनो, पाकिस्तानचा झेंडा लहरवून या ठिकाणी जर मत मागण्याची वेळ आली तर त्याच्यापेक्षा राजकारणातनं निवृत्ती स्वीकारली पाहिजे। पण हे मतांचे लाचार आहे। यांची लाचारी अशी आहे की आता या ठिकाणी हे काही करू शकतात आणि म्हणून आता वोट जिहादचे व्हिडिओ चाललेले आहेत। हे सांगतात वोट जिहाद करा, हे सांगतात वोट जिहाद करा। अरे त्यांना सांगा या देशातला जो देशभक्त नागरिक आहे त्याच्याकरता हा लोकतंत्राचा, हा लोकशाहीचा यज्ञ आहे आणि एक एक देशभक्त नागरिक या लोकशाहीच्या यज्ञामध्ये आपल्या मताची समिधा टाकेल।